नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे चिकन ग्रेव्ही आणि तांदळाची भाकरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची ही जी मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे, 1.5 किलो चिकनची ग्रेव्ही मी इथे बनवणार आहे आणि जवळजवळ 5 ते 6 माणसं इथे जेवणार आहे. एवढा स्वयंपाक मी करणार आहे, पण अजिबात वेळ लागत नाही. तर सगळ्यात आधी तर मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. संपूर्ण थंडगार झालेलं आहे. तर या वाटणासाठी मी काय काय घेतले ते मी सांगते. आणि माझ्या चॅनलवरती या संपूर्ण वाटणाची रेसिपी मी पूर्ण रेसिपी दिलेली आहे, तरी सुद्धा मी या वाटणामध्ये काय काय घेतलं आता सांगते. मीडियम साईजचे मी 3 कांदे घेतलेले आहेत. खोबऱ्याचं एक अर्धी जी वाटी असते आपली ती घेतलेली आहे. 1 टीस्पून मी खसखस घेतलेली आहे. 1 टीस्पून मी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि 5 ते 6 टीस्पून मी घेतलेले आहे धणे, अख्खे धणे ते भाजून घेतलेले आहे. 7 ते 8 लवंग घेतलेले आहेत. 7 ते 8 मी घेतलेले काळे मिरी 7 ते 8 मी घेतलेले आहे काळे मिरी. त्रिफळा घेतलेले 7-8 आणि चक्रीफूल घेतलेलं आहे 1 आणि 1 चमचा इथे घेतलेला आहे जिरं. आणि मिरची इथे मी नंतर मी मसाला वापरणार आहेच, पण तरी सुद्धा मी इथे तुम्हाला मिरच्या कुठल्या घेतल्या ते मी दाखवते. तर कलरवाल्या मिरची मी 4 घेतलेली आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या खूप तिखट मिरच्या आहेत. तर ह्या तिखट मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. आणि कलरच्या बघा, ह्या मोठ्या मी तोडल्या नाही, दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहे. 5 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत ह्या कलरच्या आणि व्यवस्थित मी भाजून घेतलेल्या आहेत. आणि ह्या आहेत तिखट मिरच्या, तर ह्या मी घेतलेल्या आहे 8 ते 10. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे इथे घेऊ शकता. आणि यामध्ये मी घेतलेले आहेत एक 15 ते 20 मी असे काजूचे तुकडे घेतलेले आहेत. ते सुद्धा मी इथे भाजूनच घेतलेले आहे. हे भाजून संपूर्ण थंड करून आता हे पाणी घालून आणि याची ग्रेव्ही तयार करायची आहे. तर मी मसाले भाजून बाजूला ठेवले थंड होण्यासाठी. आणि एकीकडे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून आणि कसं शिजत लावलेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवते. 5 मिनिट झालेले आहे फक्त. मी 1.5 किलो चिकन हे बघा संपूर्ण स्वच्छ धुवून एका मोठ्या पातेल्यामध्ये चिकन टाकून त्यामध्ये फक्त अर्धा टीस्पून मी हळद घातलेली आहे. आणि हे बघा संपूर्ण पाणी याला आपोआपच सुटतं. तर असंच आपल्याला इथे शिजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला याच्यामधलं सूप हवं असेल तर तुम्ही दुसरं गरम पाणी करून आणि चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये घालू शकता, पण हे चिकनचंच पाणी सुटलेलं आहे. या पाण्यामध्ये जर तुम्ही हे चिकन शिजवलं तर अतिशय टेस्टी होतं. फक्त याला खालीवर करत राहायचं आहे आणि मात्र भांड मोठं घ्यायचं आहे, त्यामुळे वाफ तयार होते. आणि झाकण पॅक ठेवायचं आहे. पाण्याचं थेंबही न टाकता आपलं चिकन एकदम उत्तमरित्या इथे शिजतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. फक्त इथे गॅस एकदम लो फ्लेम आपल्याला ठेवायची आहे. लो फ्लेम वरतीच आपल्याला हे झाकण ठेवून शिजवायचं आहे. तर आमच्याकडे चिकन ग्रेव्ही मध्ये, चिकन रस्स्यामध्ये बटाटा आवडतो. तर आता इथे बटाटे मी 5 मिनिट झालेले आहे. 5 मिनिटानंतर इथे मी बटाटे टाकणार आहे. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण चिकन मधला बटाटा अतिशय छान लागतो. इथे घेतलाय मी एक छोटा आणि एक मोठा बटाटा. तर बटाट्याची साल चांगली असली तर मी तशीच टाकत असते, काढत नाही. हे बघा छान बटाटे आहेत. हे स्वच्छ फक्त धुवून घेतलेले आहे. आणि बटाट्याचे असे आपल्याला मोठे काप करायचे आहेत, छोटे नाही. ह्या पद्धतीने तुम्ही कधी केलं नसेल तर करून बघा. चिकन मधला हा बटाटा खूप छान टेस्टी लागतो. माझ्या इथे सगळ्यांना हा आवडतो, म्हणून मला हा नेहमी टाकावा लागतो. तर हे बघा छोटा मोठा साईजचे असे 2 बटाटे मी इथे घेतलेले आहेत कापून. ते मला ह्याच्यामध्ये आता घालायचे आहेत. चिकन मध्ये आपण घालूया बटाटा आणि एकदा आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चला, मिक्स आपलं झालेलं आहे. यावरती पॅक झाकण ठेवून आता मसाले वगैरे वाटून घ्यायचे. तोपर्यंत अगदी मस्त आपलं 25 ते 30 मिनिटं खूप कमी, सगळ्यात कमी लो फ्लेम वरती आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. परत एकदा सांगते, चिकन 1.5 किलो आहे. मोठं पातेलं घ्यायचं आहे. एकही थेंब पाणी न टाकता चिकन शिजून घ्या. अतिशय उत्तम याची टेस्ट याच्यामध्ये उतरते. तर आता पॅक झाकण मी ठेवलेलं आहे. वाटण आपल्याला वाटायचं आहे मंडळी. एकीकडे मी कमी गॅसवरती बटाटा घालून आणि चिकन मिक्स करून पॅक झाकण ठेवलेलं आहे. आपला मसाला थंड झालेला आहे. मी मगाशी म्हटलंय की स्टेप बाय स्टेप जर आपण कामं केली तर किती मोठ्या प्रमाणावरती जेवण असेल, स्वयंपाक बनवायचा असेल तरी आपण व्यवस्थित बनवू शकतो. तर आता एक पातेलं मी रुंद चांगलं असं पातेलं इथे घ्यायचं आहे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तांदळाच्या भाकरी बनवायच्या आहेत तर ते माप मात्र आपल्याला इथे गरजेचं आहे. तुम्ही नवीन शिकणारे असाल तरी सुद्धा तुमची भाकरी अजिबात बिघडणार नाही. तर हे बघा, मी एवढ्या मोठ्या पातेल्यावर पिठाच्या या भाकरी बनवणार आहे, कारण माझ्या इथे चिकन बरोबर तांदळाची भाकरी सगळ्यांना आवडते. म्हणून आज अजिबात भात कोणी खाणार नाही, फक्त तांदळाच्या भाकरी बरोबरच चिकन खाते. तर गॅसवरती मी एक पातेलं भरून
ह्या पातेल्याचं माप मी घेतलेलं आहे. पातेलं भरून मी घेतलेलं आहे पाणी आणि ते पाणी आपल्याला इथला खळखळ उकळी आणायचे आहे. आता इथे आपल्याला अगदी चिमटीभर मीठ घालायचं आहे, जास्ती नाही. हे बघा, एक चिमटी फक्त मीठ घातलेलं आहे. नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण थोडस घातलं तर चव छान येते. खळखळून आपल्याला पाण्याला उकळी आणायची आहे. हेच पातेलं स्वच्छ पुसून आणि ह्याच्यामध्ये मी जेवढं पाणी घेतलं तेवढंच मला पीठ घ्यायचं आहे. हे मेजरमेंट बरोबर असेल तर तुमची भाकरी अजिबात बिघडणार नाही. जशा तुम्ही चपात्या लाटता तशा लाटून अतिशय सुंदर छान दिसणाऱ्या, मऊसूत आणि चवीला छान लागणाऱ्या भाकरी तुम्ही बनवू शकता. तांदूळ तुमचे कुठलेही असले तरी काहीही फरक पडत नाही. फक्त इथे तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित जर घेतलं तर भाकरी अजिबात बिघडत नाही. पाण्याला बघा खळखळून उकळी आलेली आहे. जेवढ्या पातेल्याने मी पाणी घेतलेलं आहे तेवढं पातेल्यावर मी घेतलेलं आहे पीठ. हे रेग्युलर भाकरीचं तांदळाचं पीठ आहे. मी मगाशी सांगितलं की कुठल्याही प्रकारचे तांदूळ असतील तरी चालेल, फक्त मेजरमेंट पद्धतशीर घ्या. तर आता आपल्याला इथे रवी घ्यायची आहे किंवा लाटणं घ्यायचं आहे. त्या दांड्याने आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात आधी पाणी उकळलेलं आहे, गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि हे संपूर्ण पीठ आपल्या मेजरचं घेतलेलं या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि कपड्याच्या साह्याने भांड पकडून किंवा पकडणी आपल्याला पकडून व्यवस्थित आपल्याला हे पातेलं धरून ठेवायचं आहे आणि हळूवार कुठलीही घाई न करता संपूर्ण पीठ एकदम पद्धतशीरपणे आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे. अजिबात भाकरी बिघडत नाही आणि एकदा दोनदा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला अजिबात ही भाकरी जड होणार नाही, करायला अवघड वाटणार नाही. चपाती जशी आपण करतो तशीच आपल्याला भाकरी सुद्धा पटकन बनवता येते आणि ही तुम्ही किती तवा भरून जरी ही भाकरी बनवली तरी सुद्धा अतिशय छान ह्या भाकऱ्या येतात. बघा, गोल गोल मी असं पातेलं फिरवते. फक्त एवढंच आहे, जास्त प्रमाणावर भाकरी करायची असेल अशी तर मोठं भांड घ्या, म्हणजे हे पीठ फुलत येतं. भरपूर साऱ्या भाकरी याच्यामध्ये होणार आहेत. हे बघा, संपूर्ण मी हे पीठ व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे. ही भाकरी सकाळी बनवली तरी संध्याकाळी चपाती सारखी नरम मऊ राहते. तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता आणि वाटीभर याच्यात तर एकदम तुम्ही जशी चपाती पटकन बनवता तशीच तुम्ही ही भाकरी बनवू शकता. खायला तर खायलाही छान लागते, पचायलाही हलकी आहे आणि म्हणाल तर चपातीपेक्षा हेल्दी आहे. हेल्दी म्हणण्याचं कारण की तेल अजिबात लागत नाही, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ही भाकरी शरीरासाठी उत्तम आहे. हे बघा, व्यवस्थित मी ही पीठ घोटून घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला पीठ घोटून घ्यायचं आहे. पीठ असं आता थोडस दाबून घेऊ आणि गॅस मी बंद केला, पॅक झाकण ठेवलेलं आहे. हे बघा, गॅस मी बंद केलेला आहे आणि आता 10-15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हे एवढं वाटण करायला लागणार आहे. तोपर्यंत हे पीठ आपल्याला असंच झाकण लावून बाजूला ठेवायचं आहे. चला, पीठ आपण इथे घुटून ठेवलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं मसाला घेऊन व्यवस्थित आपल्याला हे मसाला वाटायचा आहे. हे बघा, एवढे मी घेतलेले आहे फुटाणे. यावरचे मी असे टरफल काढून टाकलेले आहेत. तर एवढेशे फुटाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. जर हे फुटाणे तुमच्याकडे नसतील तर आपण जे चिवड्यामध्ये डाळी टाकतो असे ते डाळ मी म्हणतात, अर्धे अशी डाळ असते ती तुम्ही घेऊ शकता, किंवा ती सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 2 ते 3 टीस्पून चना डाळ, हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून आणि या वाटणामध्ये घ्यायचे आहे. थोडं थोडं घेऊन आणि आता मला हे वाटायचं आहे. एकदम व्यवस्थित फाईन पेस्ट आपण इथे केलेली आहे. तर आता असंच आपल्याला हे पण वाटण मी इथे वाटून घेणार आहे. हे बघा, दुसरंही वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि हे आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं. यासाठी 15 ते 20 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. फक्त याचे मागचे हे देठ आहे काढून टाकलेले, बाकी काही याला साली तशाच आहेत. 1.5 इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे वेगळं आहे. पाणी घालून आणि आपल्याला हे व्यवस्थित वाटून घ्यायचंय. खूपही पाण्याचा वापर करायचा. आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. हे हिरवं वाटण एका वाटीमध्ये काढलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाटण आहे आपलं हे. तर 10 मिनिट तरी आपल्याला कमीत कमी वाटण करायला, व्यवस्थित पद्धतशीर ह्या पद्धतीने वाटण करायला वेळ लागतो. वाटण व्यवस्थित बारीक नसेल तर टेस्ट येत नाही
रस्सा किंवा आपण ग्रेव्ही जरी बनवत असू तरी सुद्धा मग ते दाताखाली येतं ते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने वाटण तयार करायचं आहे. एवढं वाटण आपल्याला जेवढं याच्यामध्ये ग्रेव्ही बनवायची तेवढं आपण इथे वाटणाचा वापर करू शकतो. त्यासाठी या अशा पद्धतीने जर वाटण तयार करून ठेवले तर आपण झटपट स्वयंपाक बनवू शकतो. वाटण आपले तयार आहे आणि आता जवळजवळ 15 मिनिटं झालेले आहे पॅक झाकण ठेवून चिकन वरती बटाटा घातल्यानंतर. तर आता आपण चिकन आपलं शिजलं असणार आहे, तर त्यामधलं पाणी किती राहिलंय आणि आपल्याला जर सूप काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढायचं ते मी इथे दाखवते. हे बघा, ताटावरती मी पाणी ठेवलेलं आहे कारण मला इथे सूप काढायचं आहे. तर ह्या पद्धतीने बघा, मी तुम्हाला पातेलं क्रॉस करून दाखवते की त्यामध्ये पाणी एक थेंबही घातलेलं नाही. फक्त इथे एकच टीप आहे की मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि मोठं पातेलं घेतल्यानंतर व्यवस्थित त्याची वाफ तयार होते. हे बघा, एकदम छान चिकन आपण जे मिक्स केलेलं होतं तर एकदम कमी गॅसवर, मी मगाशी सांगितले पूर्ण कमी गॅसवरती आपण हे शिजवून घेतलेलं आहे. तर आता ह्याला जास्त शिजवायची गरज नाही. गॅस मी बंद करणार आहे आणि जर आपल्याला सूप हवा असेल तर ह्यातलं पाणी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये संपूर्ण चिकन मध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि मग यातलं आपल्याला सूप काढायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे देणार आहोत फोडणी. तर हे बघा, कमी गॅसवर शिजवल्यामुळे पातेल्याला मी अगदी काहीही कपडा न लावता पातेलं धरून आणि मी इथे हे सूप काढते, कारण एवढं आपलं ते कमी गॅसवरती व्यवस्थित छान आपलं हे शिजल्या जातं. तर ह्यामध्ये मी नातेसाठी काही पीस तिला आवडतात त्या पद्धतीचे आणि बटाटा ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ती हा पिवळा रस्सा खूप आवडीने खाते, पीस तिला जास्त नाही आवडत. मासे मात्र ती व्यवस्थित आवडीने खाते. सुरमई तिला खूप आवडते आणि चिकनही आवडतं, पण चिकनचं सूप ती खूप आवडीने पिते सुद्धा आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खाते सुद्धा. तर बघा, चवीपुरतं मी घातलेलं आहे मीठ आणि थोडीशी मी घालते ह्याच्यावरती कोथिंबीर आणि एक उकळी यायला आल्यानंतर हे सूप तयार झालेलं आहे. तर आपण मोठे लहान हे सगळे आपण हे सूप घेऊ शकतो. कमी गॅसवरती मी मीठ आणि कोथिंबीर घालून हे सूप व्यवस्थित उकळून घेते. हे बघा, 15 मिनिटं आपल्या भाकरीच्या पिठाला झालेलं आहे, अजून सुद्धा वाफ आहे. मला यासाठी दाखवलं की 15 मिनिटं झालेले आहे, पातेलही छान गरम आहे, पीठ मस्त त्यामधलं फुलून येतं. तर आता हे मी बाजूला ठेवणार आहे. अगोदर आपण चिकनला फोडणी देणार आहे, त्यानंतर मी पीठ किती सोपं आहे मळायला आणि भाकरी किती पटापट होणार आहे ते मी इथे दाखवते. पातेल्यामधलं चिकन मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एक पळीभर मी तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. मी फार गरम तेल होऊ देणार नाही, पण तुम्ही होऊ द्या, कारण हे जे पातेलं आहे तर ह्याचं थोडंसं बुड पातळ आहे, त्यामुळे पातळ बुडाच्या भांड्यामध्ये जर आपण फोडण्या करत असू तर ते एकदम जास्त जर तापवलं तर पटकन असं तडातड आवाज ह्याचा बुडाचा येतो. त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं मिडियम तेल तापून आणि त्यामध्ये वाटण घालायचं आहे, मग त्याचा आवाज येत नाही. म्हणून इथे थोडंसं अगदी गरम तेल झालं की मी याच्यामध्ये वाटण घालणार आहे. जाड बुडाचं पातेलं मात्र असेल तर सणसणून तेल तुमचं गरम करून घ्या. तर बघा, थोडंसं तेल गरम झालेलं आहे तर मी इथे घालते वाटण. ते हिरवं जे बनवलेलं वाटण आहे ते संपूर्ण मी इथे घालणार आहे. आता गॅस तुम्ही मोठा केला तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त पातळ बुडाचे जे पातेले आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भीती असते की त्यामध्ये तेल असतं आणि ते जोरात जर का उडालं तर अंगावरती ते तेल येऊ शकतं, म्हणून इथे ती काळजी मात्र घ्यायची आहे. हिरवं वाटण आहे, 1 मिनिटभर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, याचा छान वास सुटतो. हिरवं वाटण हे या पद्धतीने करून बघा. तेच पदार्थ तुमचे आहेत नेहमीचे मसाल्याचे, तरी सुद्धा तुमच्या चिकनला, मटनला खूप चांगला स्वाद येईल, खूप चांगली चव येईल. या पद्धतीने जे हिरवं वाटण मी दाखवलेलं आहे तर हे अगोदर वेगळं करा किंवा नंतर करा, पण मिक्स न करता वेगळं करा आणि ह्या पद्धतीने फोडणी देऊन बघा. टेस्ट मध्ये अप्रतिम वेगळी चव येते, खूप छान टेस्ट लागते. एखाद्या वेळेला तरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता, ह्या पद्धतीने करून बघा. 1 मिनिट झालेलं आहे. आता हे जे वाटण मी करून घेतलेलं आहे तर ह्यातलं आपल्याला किती वापरायचं, किती ग्रेव्ही आपण करणार आहोत त्यावरती आपल्याला ठरवायचं आहे. हे बघा, अर्ध मी वाटण बरोबर टाकलेलं आहे. अजून मला हवं असेल तर मी मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अंदाज बघून आणि थोडंसं वाटण अजून घालू शकते. तुम्हाला पातळ रस्सा हवा किंवा किती माणसांचं चिकन मटण काय आहे त्यावरती तुम्ही हे ठरवू शकता की तुम्हाला वाटणाचा वापर इथे किती प्रमाणामध्ये करायचा आहे.
तर मला इथे ग्रेव्ही बनवायची आहे, पातळ नाही. त्यामुळे मसाला ग्रेव्ही बनवायची असेल तर मसाल्याचं वाटलेलं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला थोडंसं जास्त घ्यावं लागतं. अजून थोडंसं मी इथे वाटण घेणार आहे. हे वाटण मात्र आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय. मस्त आपलं हे सूप तयार झालेलं आहे. खळखळून या सूपला उकळी आलेली आहे. तर मी इथे गॅस बंद करून सूप आपलं इथे तयार झालेलं आहे. बाजूने मस्त तेल सुटलेलं आहे वाटणाला आपल्या. आता इथे अर्धा टीस्पून मी घालते हळद. हळद मी उकडताना थोडीशी घातलेली आहे, तरी सुद्धा मी अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. बघा, अर्धा टीस्पून पेक्षा इथे कमी घातलेला आहे. हिंग, 1.5 किलो चिकन आहे त्यामुळे मी हिंग तेवढा घालते. आणि 1 टीस्पून, एकदम भरलेला नाही तर 1 टीस्पून मी घातलेला आहे लाल मिरची पावडर. आणि आता 1 टीस्पून भरून मी अगदी गच्च भरून मी घेणार आहे रस्सा भाजीचा मसाला. कारण आपण इथे रस्सा भाजीचा मसाला आज जास्त वापरणार नाही, कारण मिरची मी त्याच्यामध्ये घातलेली आहे वाटणामध्ये, तर मिरची तिखट आहे. त्यामुळे इथे मसाल्याचं प्रमाण फक्त 1 टीस्पून मी घेतलेलं आहे. आता परत आपल्याला हे व्यवस्थित गॅस मात्र कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर कमीच आपल्याला गॅस ठेवून आणि हे वाटण व्यवस्थित परतवायचं आहे. मसाले आपले घालून झालेले आहेत. तर इथे जे मिक्सरचं भांड मसाल्याचं आहे तेच धुवून मी पाणी घेतलेलं आहे. तर थोडंसं पाणी म्हणजे 1 वाटी भरून पाणी मी घालते आणि व्यवस्थित आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला शिजून घ्यायचा आहे. मंडळी बघा, पूर्ण आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित मसाला आपला हा परतवून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामध्ये मी थोडीशी कापलेली कोथिंबीर घालणार आहे, कारण स्वाद छान येतो. आणि काही मी नंतर घालणार आहे. आपल्याला इथे घालायचं आहे शिजवून घेतलेलं चिकन. पातळ मला हे करायचं नाही, ग्रेव्ही याच्यामध्ये बनवायची आहे. पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं घालावं लागणार आहे, कारण आपल्याला उकळी येऊन नंतर ते अजून घट्ट होतं. एकदमही आपल्याला घट्ट ठेवायचं नाही, कारण तांदळाची भाकरी आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर व्यवस्थित ते खाता यायला पाहिजे, म्हणून थोडंसं मी इथे घालणार आहे पाणी. थोडंसं मी पाणी घालते, अगदी अजून थोडंसं पाणी घालणार आहे. इथे बघा, एक उकळी आता खळखळून आपल्याला इथे घ्यायची आहे. कोथिंबीर मी थोडीशी घालते. चिकन उकडताना जर तुम्ही मीठ घातलेलं असेल तर मात्र हे रस्सा बनवताना मिठाचं लक्ष ठेवून आपल्याला मीठ घालायचं आहे. पण मी तसं केलेलं नाही, चिकन मध्ये रस्सा हे मी घातलेलं नव्हतं, त्यामुळे मला अंदाज आहे म्हणून मी अंदाजाप्रमाणे इथे मीठ घालते. एक खळखळून उकळी आपल्याला इथे घ्यायची आहे. चिकनला आपल्या उकळी येते. आता आपल्याला इथे घालायचा आहे एक असा पदार्थ, एक अशी जिन्नस ज्याच्यामुळे चिकन रस्स्याची, मटन रस्स्याची चव अप्रतिम वाढते. फक्त चिकन आणि मटनची चव मी मच्छीमध्ये म्हणत नाही, नॉनव्हेजच्या ह्या 2 प्रकारामध्ये जर तुम्ही 2 ते 3 वेलची अशी बारीक कुटून अशी हे जेव्हा आपण उकळायला लागतो रस्सा त्यावेळेला जर घातली, अतिशय छान याचा स्वाद येतो. मसाल्यामध्ये तर आपण वाटत असतो, पण तुम्ही मसाल्यामध्ये नाही वाटली तरी सुद्धा चालेल. पण हे असं उकळी येताना मात्र जर तुम्ही 2 ते 3 वेलचींची पूड करून ह्याच्यामध्ये कुटून जर टाकली तर टेस्ट मध्ये अप्रतिम ह्याच्या चव लागते. या पद्धतीने नक्की करून बघा. तेलाचं प्रमाण माझं खूप कमी असतं. तेल मी जास्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज असलं तरी घालत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त तेल चिकन मध्ये, मटन मध्ये घालू शकता. एक खळखळून उकळी आल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे. ह्याच्यामध्ये घट्ट थंड झाल्यानंतर ही मस्त घट्ट रस्सा आपला हा तयार होतो. हे आपण गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर मस्त घट्ट ग्रेव्ही आपली ही तयार होते. तर एकच खळखळून उकळी फक्त आपल्याला घ्यायची आहे, कारण कमी गॅसवरती चिकन आपलं व्यवस्थित अप्रतिम शिजलेलं आहे. तर एक उकळी आल्यानंतर मात्र गॅस आपल्याला लगेच आता इथे बंद करायचा आहे. ह्यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला रस्सा करायचा नाही, कारण आपण जोपर्यंत जेवायला बसतो तोपर्यंत ह्याच्यात मस्त ग्रेव्ही तयार होत असते. ह्या पद्धतीने चिकन रस्सा मी नक्की करून बघा.
चला, चिकन आपलं तयार झालेलं आहे ग्रेव्हीचं. हे बघा, माझा हात मग अशी जरासा पिवळा होता, मी हातावरती गोल असं तुम्हाला करून दाखवलं तेव्हा थोडस याचा कलर पिवळा आलेला आहे. गरम तर आहे, पण हाताने आपण घेऊ शकतो या पद्धतीचं आता हे पीठ झालेलं आहे. किंवा कालथ्याच्या सहाय्याने, खालचं गरम आहे, कालथ्याच्या सहाय्याने असं काढून थोडं थोडं करून आपल्याला हे मळायचं आहे. बाकीच्या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. भाकरी जर लवकर तुम्हाला करायच्या असतील तर हे गरमागरम सुद्धा मळता येतं. तर तेव्हा इथे वाटीचा वापर करायचा आहे. कसा तो मी इथे दाखवते. आपण बाजूला ठेवू. वाटी घ्यायची आहे. आता इथे घ्यायची गरज नाही, पण जर गरमागरम तुम्हाला पटकन भाकरी करायच्या असतील तर ही रूम टेम्परेचरचं पाणी, जे आपलं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पूर्ण ही वाटी अशी पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ वाटीला चिटकत नाही. आणि व्यवस्थित आपल्याला हे असं मिक्स करायचंय. हाताला चटकेही लागत नाही आणि वाफ पूर्ण जाते आणि नंतर आपल्याला व्यवस्थित हा उंडा मळता येतो. लगेच आपलं पीठ या वाटीचं निघून येते, पण जर पाणी नाही लावलं तर ते पीठ खूप जास्त चिकट असतं. थोडं थोडं पाण्याचं आपल्याला पाण्यामध्ये हात बुडून आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय. भाकरींचं पीठ आपण जेवढं व्यवस्थित मळू तेवढ्या भाकरी आपल्या व्यवस्थित येतात. या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे. हे बघा, बोट याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर अजिबात आजूबाजूला क्रॅक जात नाही, अशा पद्धतीने आपण तेही पीठ मळून घेणार आहे. चला, पीठ आपल्या इथे मळून झालेलं आहे. मंडळी, आता ह्या भाकऱ्या किती मोठ्या मोठ्या होणार आहेत हे मी दाखवते. बघा, व्यवस्थित पीठ आपलं मळलेलं आहे. आता जेवढ्या भाकरी आपल्याला लहान छोट्या मोठ्या प्रमाणात करायच्या तेवढे गोळे असे मी तोडून ठेवते, म्हणजे भाकरी बनवायला आपल्याला पटापट आपण एक एक गोळा घेऊन आणि भाकरी बनवू शकतो. तवा भरून भरून ह्या भाकरी तयार होणार आहे. परत एकदा मी थोडस पाण्याचा हात घेऊन आणि मळताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला मळूनच भाकरी बनवायची आहे. ते मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहेच. एक पातेलभर आपण पीठ घेतलेलं आहे. खूप मोठंही ते पातेलं नाही. अर्धा किलो तांदळाचं पीठ त्या पातेल्यामध्ये बसेल एवढं ते पातेलं आहे. तर त्यामध्ये आता ह्या मोठ्या मोठ्या भाकरी किती होणार आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते. 12, 13, 14 आणि 15, ही छोटीशी 16वी. मोठ्या मोठ्या ह्या भाकरी होणार आहेत. चला, आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक एक गोळा घेऊन आपल्याला इथे मळायचा कसा आहे ते बघूया. तवा मी एकीकडे ठेवते. तर आता इथे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तांदळाचंच पीठ इथे आपल्याला चपातीला जसं पीठ लावतं तसं आपल्याला तांदळाचं पीठ इथे लावायला घ्यायचं आहे. तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे. थोडस पाणी घेऊन आणि परत या ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित हा उंडा मळून घ्यायचा आहे. आणि गॅसच्या प्लॅटफॉर्म वरतीच मी ही भाकरी लाटणार आहे, कारण आपल्या पोळपाटाच्या बाहेर ही भाकरी जाते. एवढी मोठी ही भाकरी तयार होणार आहे. उंडा कसा करायचा ते मी इथे दाखवते. बघा, उंडा आपला तयार झालेला आहे. तवा गॅसवरती आपला गरम होतोय. उंडा आपला तयार झालेला आहे.
तुम्ही जशी चपाती लाटा किंवा कशाही पद्धतीने तुम्ही लाटू शकता बघा. मध्ये एक लाटणं, साईडला एक लाटणं फिरून आणि मस्त भाकरी आपली मोठी मोठी होत जाते. किंवा लाटणं बघा, नुसतं पुढे पुढे मी ओढते. इतक्या सोप्या ह्या भाकरी आहेत. आणि चिकन ग्रेव्ही बरोबर, चिकन बरोबर, चिकन फ्राय बरोबर तुम्ही ही भाकरी नक्की करून बघा. तुमच्या घरातली मंडळी खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी छान ही भाकरी लागते. जरा सुद्धा फाटत नाही. किंवा किती वेळाने तुम्ही ही भाकरी बनवली, गोळे बनवून ठेवा, झाकण ठेवा आणि कितीही वेळाने तुम्ही ही भाकरी बनवली तरी सुद्धा ह्या भाकरी छान येतात. हे बघा, भाकरीची साईज तुम्ही बघू शकता. तवा बघा गरम झालेला आहे. पूर्ण तवा भरून ही भाकरी आलेली आहे. याच पद्धतीने परत आपल्याला ताट सरकू नये म्हणून मी खाली कपडा घेतलेला आहे ताटाच्या. त्याच पद्धतीने आपल्याला ती भाकरी होईपर्यंत ही भाकरी परत अगदी बघा, थोडस पाणी हाताला घ्यायचं आहे. ह्या पाण्याचं काही मेजरमेंट नाही की थोडस जास्त झालं तर काय, कमी झालं तर काय, असं काही नाही. व्यवस्थित फक्त उंडा आपल्याला या पद्धतीने करायचा आहे. आता लगेच आपल्याला परत पिठामध्ये हा उंडा खाली वर करून घेतलेला आहे. आता आपले बघा कडा सुटलेल्या आहेत, तर ह्याला कालथ्याची सुद्धा गरज पडत नाही. हे बघा, हातानेच मी भाकरी उलटी करून टाकलेली आहे आणि गॅस मी संपूर्ण कमी केलेला आहे. तर तरीच ह्या भाकरी फुगतात. पांढऱ्या शुभ्र आणि एकदम मऊ ह्या भाकरी तयार होतात. मोठीच्या मोठी आपली तांदळाची भाकरी इथे तयार झालेली आहे. हे बघा, भाकरी मी टाकलेली आहे. गॅस मी संपूर्ण कमी केलेला आहे आणि अशीच ही भाकरी सोडून मी दुसरा उंडा मळायला घेणार आहे. ह्या भाकरी करणं अतिशय सोपे आहे. फुल गॅस ठेवायची गरज नाही. तवा आपला गरम झालेला असतो. कमी गॅसवरती मस्त एकही त्याला डाग काळा पडत नाही आणि भाकरी आपली एकदम छान पांढरी शुभ्र भाजल्या जाते. दुसरा उंडा तयार होईपर्यंत ही भाकरी मस्त तयार होते आणि कालथ्याची सुद्धा गरज पडत नाही. हातानेच आपण भाकरी उलटू शकतो. एवढी मस्त ही भाकरी तयार मी आहे. आणि हे बघा, एकही डाग अजिबात काळा नाही आपल्या भाकरीला. भाकरी तरतरीत फुगते आणि इथे मी मोठीच्या मोठी भाकरी लाटून ठेवलेली आहे. एवढ्या सोप्या भाकरी बनवायला आहेत. या पद्धतीने नक्की करून बघा. सर्व मी या 15च्या 15 तांदळाच्या भाकरी या पद्धतीने बनवून घेणार आहे. माझ्या तांदळाच्या संपूर्ण भाकरी तयार झालेल्या आहे. बघा, भाकरी तयार आहे आणि आपली चिकन सुद्धा इथे तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.